नमस्कार सखीनो, मी अनिता वाडकर कलाश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कैरीचं पणं। तर यासाठी घेतलेले आहेत 2 कैरी। तर त्या स्वच्छ धुवून घेऊया। तर आता ह्या स्वच्छ धुवून घेणार आहे आणि धुतल्यानंतर एका कुकरच्या भांड्यामध्ये हे घालून मी कुकरमधून 2 शिट्या काढून घेणार आहोत। कुकरमधून काढून झालेली आहे आणि कुकरमध्ये ती पाणी घालून शिटी काढलेली नाही, असंच घालायचे आहे। आता आपण ह्याचा गर काढून घेऊया बाउलमध्ये। तर हाताने किंवा चाकूने तुम्ही याचा गर असा काढून घ्या। त्या प्रकारे हाताने काढलं तरी चालेल। पूर्ण काढून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यात तर एक अर्धा कप हा गर आलेला आहे। तर मी अर्धा कप ह्याच्यात गूळ घालत आहे। आता गूळ आणि हा गर आपण छान मिक्स करून घेणार आहोत। आपण जास्त प्रमाणात करणार असाल तर जास्त प्रमाणात करून एका भरणीत भरून फ्रीजमध्ये पण ठेवू शकताय। पण आता मी हे फक्त 2-3 ग्लासासाठी लगेच पिण्यासाठी करत आहे, त्यामुळे 2च आंब्यांचं केलं आहे। आता हे आपण छान मिक्स करून घेऊयात। तर गूळ आणि गर छानपणे मिक्स झालेला आहे। आता मी ह्याच्यात टाकणार आहे थोडंसं चवीपुरतं मीठ, थोडीशी टाकणार आहे आपली वेलची पावडर आणि हे मिक्स करून घेऊया। मीठ आणि वेलची पावडर घालून छान गर करून घेतलेला आहे। आता आपण पन्ह बनवून घेऊयात। ग्लासमध्ये मी 1 चमचा आपला मिक्स केलेला गर घालत आहे। आता आपण ह्याच्यात ओतणार आहोत साधं पाणी। आणि ह्याच्यात घालणार आहे मी 1 आईस क्यूब। यानंतर हे छान आपण मिक्स करून घेऊयात। हवंच तर तुम्हाला थोडंसं काळं मीठ सुद्धा घालू शकताय। आणि वरून आपण टाकणार आहोत थोडंसं पुदिन्याची 1-2 पाने। तर चव बघून आणि थोडा गूळ किंवा तुम्ही साखर घालू शकताय। तर तयार झालेलं आहे आपलं पिण्यासाठी कैरीचं पणं। तर सखीनो, आजची आपली ही रेसिपी आपणास कशी वाटली कृपया करून पहा, पिऊन पहा आणि आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद।